नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत झटपट स्वादिष्ट आणि सुपर हेल्दी ड्रायफ्रूट्स लाडू। हे लाडू भरपूर ऊर्जा देतात आणि मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात। थंडीमध्ये तर हे लाडू सर्वांनी आवर्जून खाल्ले पाहिजेत। चला तर सुरू करूयात रेसिपी। त्याआधी सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला पाहूयात रेसिपी। सर्वात आधी एक कढई गरम करून मी त्यात 2 चमचे तूप घालून घेतलंय। आता आपण त्या तुपामध्ये 1 वाटी बदाम घालणार आहोत। ते बदाम आपल्याला हलकेशे तुपामध्ये 5 ते 6 मिनिटे भाजून घ्यायचे आहेत। गॅस कमी किंवा मध्यम आचेवरच ठेवायचा। फक्त 5 ते 6 मिनिटे भाजले तरी चालेल। त्यामुळे लाडूंना छान सुगंध येतो आणि क्रंच पण येतो आणि खायलाही खूप टेस्टी लागतात। आता त्यामध्ये मी 1 वाटी काजू घालून ते पण हलकेशे तुपामध्ये भाजून घेतेय। 5 ते 6 मिनिटे आपले काजू आणि बदाम हलकेशे भाजून झालेले आहेत। आता आपण ते काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये आता 1 वाटी अक्रोड घालूयात। आता कढईत तूप बिलकुलच नाही राहिलंय, त्यामुळे आता आपण त्यामध्ये 1 चमचा तूप घालून परत अक्रोडांना त्या तुपामध्ये छान भाजून घेऊयात। 5 ते 6 मिनिटेच अक्रोड पण भाजून घ्यायचे, तेही कमी आणि मध्यम आचेवर। आता आपले अक्रोडही छान खमंग भाजलेले आहेत। आता आपण ते काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये परत 1 चमचा तूप ॲड करून त्यामध्ये आपण काही सीड्स टाकणार आहोत। तर मगज बीज, वॉटरमेलनच्या सीड्स, तुमच्याकडे ज्या सीड्स अवेलेबल असतील घरामध्ये तुम्ही त्या टाकू शकता। मी वॉटरमेलनच्या सीड्स आणि मगज बीज टाकलंय आणि ते पण आपण तुपामध्ये 5 मिनिटे छान भाजून घेऊयात। आता मी 1 छोटी वाटी तीळ घेतेय आणि ते पण तुपामध्ये भाजून घेतेय। त्याच तिळामध्ये मी 1 छोटा चमचा खसखस टाकतेय। खसखस पण थंडीमध्ये खाण्यासाठी खूप हेल्दी असते आणि त्यामुळे आपल्या लाडूंना छान क्रंच पण येतो आणि टेस्टी पण लागतात। तर मी तिळामध्ये 1 चमचा खसखस ॲड केली। आता ती पण आपण 5 मिनिटे तीळ छान असे उडेपर्यंत भाजून घ्यायचे, थोडेसे लाल। एक अर्ध बाउल खजूर ॲड करूयात। ती खजूर पण आपण छान तुपामध्ये छान मऊसूद होईपर्यंत परतून घेऊयात। ओलाच खजूर घ्यायचा, त्यामुळे लाडूंना बाइंडिंग छान येते। तुम्ही खजूर मिक्सरमध्ये कुटून किंवा बारीक चिरूनही घेऊ शकता। खजुरामुळे आपल्याला लाडूमध्ये गूळ किंवा साखर घालायची गरज नाहीये, कारण खजुरामध्ये नैसर्गिक गोडपणा असतो। त्यामुळे आपले लाडू एकदम गोड आणि छान होतात। आता खजूर पण छान परतून झालाय। आपण तो 5 ते 10 मिनिटे थंड होण्यासाठी ठेवूयात। तोपर्यंत आपण आता सर्व ड्रायफ्रूट्स मिक्सर वाटे वाटून घेऊयात। आपल्याला ड्रायफ्रूट्सची खूप बारीक पावडर नाही करायची आहे, हलक्या जाडसर स्वरूपात त्याला वाटून घ्यायचं आहे। त्यामुळे लाडूंना छान खाताना क्रंच लागतो आणि चव पण अप्रतिम लागते। आता आपण जे सर्व सीड्स भाजून घेतलेले आहेत, मगज बीज, वॉटरमेलनच्या सीड्स, तीळ आणि खसखस, आता आपण ते सर्व ह्या पावडरमध्ये मिक्स करून घेऊयात। आणि आता आपला खजूरही थंड झालेला आहे। आता आपण तो पण या सर्व मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊयात। आता हाताने ते सर्व मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊयात। आता त्यात थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी आपण 2 चमचे तूप घालूयात। आता तूप घातल्यानंतर ते सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं। त्याचा छान गोळा होईपर्यंत सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत। मी मिश्रणाचा एक गोळा घेऊन त्याचा गोल असा लाडू वळतीये, तर लाडू एकदम छान वळला गेलेला आहे। तर आपण आता सर्व मिश्रणाचे छान छोटे छोटे असे लाडू वळून घेऊयात। आता मी सर्व लाडू वळतीये, तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला लाडू कसे वाटले। तर मी आता सर्व मिश्रणाचे लाडू वळून घेतलेले आहेत। तर आपले झटपट, स्वादिष्ट आणि हेल्दी ड्रायफ्रूट्स लाडू तयार आहेत। हे लाडू 15 ते 20 दिवस सहज टिकतात। तर सर्वांनी रोज सकाळी हा एक लाडू खायचा। याचे खरंच आपल्या शरीरासाठी खूप अप्रतिम फायदे असतात। तर सर्वांनी लाडू एन्जॉय करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।